मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज दादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर हे आझाद मैदान या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाला आज 3 दिवस पूर्ण झालेला आहे। खरं तर त्यांना पाठिंबा देणारा जो वर्ग असतो अर्थात मराठा आंदोलक तो सध्या नवी मुंबईत वास्तव्यास आहे। नवी मुंबईतील एक FMC मार्केट असेल तर दुसरं हे सिडको एक्झिबिशन सेंटर असेल। मी सध्या सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी आहे। आपण पाहतोय की सध्या संध्याकाळची जेवणाची वेळ झालेली आहे आणि आपण पाहू शकतो की आचारी असतील जे मराठा बांधव आहेत ते सध्या आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाजी देखील तयार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर ही मिक्स भाजी आहे। आपण पाहू शकतो की ही मिक्स भाजी सध्या या ठिकाणी तयार केली जात आहे। दुसऱ्या दृश्यामध्ये देखील पाहू शकतो की एका ठिकाणी देखील ही मिक्स भाजी सध्या तयार झालेली आहे व दुसऱ्या ठिकाणी देखील ही मिक्स भाजी तयार करण्याचा जो प्रयत्न आहे तो सध्या चाललेला आहे। आपण पाहू शकतो की 300 अशी 600 किलो जी मिक्स भाजी या ठिकाणी सध्या तयार करण्यात येत आहे। खरं तर वाशी एक्झिबिशन या सेंटरमध्ये खरं तर 50,000हून अधिक मराठा बांधव सध्या वास्तव्यास आहे। त्यांच्यासाठी आज काय मेजवानी असणार आहे आपण खुद्द मराठा बांधव यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे। कुठली भाजी नेमकी? मिक्स व्हेज भाजी। किती किलो असेल ही भाजी? ही कमीत कमी 400-450 किलो भाजी। खरं तर आपण पाहतो की 300 किलोचं हे पातेलं आहे, ते 300 किलोचं पातेलं आहे। टोटल 600 किलोची भाजी असणार आहे। भाजीमध्ये कुठले कुठले पदार्थ मिक्स केले आहेत? बटाटा आहे, फरशी आहे, फ्लावर आहे, शिमला आहे। आतापर्यंत किती जणांनी आस्वाद घेतलेला आहे? किती जण जेवलेत? आतापर्यंत कमीत कमी माझ्या हिशोबाने 6-7 हजार लोक जेवलेत। अजून किती जेवतील याने? अजून त्याच्यामध्ये 5,000 लोक जेवणार। तुम्ही कुठून आलात नक्की? आम्ही खेड आंबेगाव तालुका। खरं तर या ज्या भाजी बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते आपल्याला कोण पुरवतं? हे सगळे आपले इथले गरजे म्हणून किंवा मंडळातली माणसं हे इथं देतात आपल्याला। आपण पाहतोय की घरचे असतील किंवा बीडमधील नागरिक असतील किंवा मराठा जे बांधव आहेत त्यांनी सध्या सगळं हे जमा केलेलं आहे आणि सध्या या ठिकाणी आज मराठा बांधवासाठी मिक्स भाजी सध्या या ठिकाणी तयार केली जात आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह मी रवी खरात TV9 मराठी नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।